आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील नाणी, नोटा आणि टपाल तिकिटांवर आधारित कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। 200 पानांच्या या पुस्तकात केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे। भिवंडी महापालिका प्रशासनाकडून कामवारी नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली आहे। मान्सूनच्या पाण्यामुळे नदीची पातळी वाढल्यानं मनपा प्रशासनाला जाग आली। मुंबईत मुसळधार पावसामुळे बेस्टच्या अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आले। काही मार्गावरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे। महापौर उपमहापौरांविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। चांदोली विधानसभेत पुराच्या पाण्यात पोहून आंदोलन केलं। मुंबई सहकार गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री फडणवीस, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर अत्याचार प्रकरणी मेमन शाहरुख जेनानी यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर 6 जुलैला सुनावणी। विक्रोळी पोलीस स्टेशनची संरक्षक भिंत कोसळली। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। तळोजा येथील कंपनीत 2 कामगारांचा केमिकल चेंबरमध्ये उतरताना खबरदारी न घेतल्यानं मृत्यू झालाय। कामगार विभागाचे अधिकारी कंपनीला पाठीशी घालताय असा विक्रांत पाटलांनी गंभीर आरोप केला। यवतमाळच्या कुंभा रोडवरील नव्यानं बांधलेल्या पुलावरील डांबर पहिल्याच पावसात वाहून गेल्याची घटना घडली। कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करतायत। सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान महिलेची प्रसूती झाली। प्रसूती झालेल्या आई आणि मुलाला पुढील उपचारासाठी रेल्वे पोलिसांनी सिव्हिल रुग्णालयात पाठवले। साताऱ्यात पत्राच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। सुदैवानं कुणी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली। केसनंद चौकासह वाघोलीतील सर्व प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। दादरमधील शिवसेना भवनासमोर कार चालकानं दुचाकीस्वाराला धडक दिली। अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात झाड कोसळले। जुनं झाड हॉटेलवर पडल्यानं हॉटेलचं झाले। कॉलेज रोड परिसराकडे जाणारा एक मार्ग बंद झाला।